नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसगट 5,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले। हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार। महाराष्ट्र शासनाचा जी.आर. काल रात्री आला आहे। एकच यामध्ये 8 आहे। नियम 8 पाहणार आहोत। अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासन आदेश जारी करण्यात आला। कापूस व सोयाबीन मिळून सुमारे 4,194 कोटी रुपये अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल रात्री उशिरा कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। याबाबत शासन निर्णय जी.आर. कृषी विभागाने निर्गमित केला आहे। सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी, त्यासोबतच कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती। त्यासोबतच त्यांची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आल्या होत्या। या निर्णयाची कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे। राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास आता शासनाने मंजुरी देण्यात आली आहे, मान्यता देण्यात आली। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1,548 कोटी 34 लाख रुपये इतका, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण 4,192 कोटी 68 लाख रुपयांचा निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे। आता ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, यामधील काही अटी व नियम आणि शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान कशा प्रकारे जमा होतील, तर शेतकरी मित्रांनो, सदर अनुदानासाठी ई-पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे। आणि या निर्णयामुळे राज्यातील मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून महायुती सरकारने आपला शब्द पाळला आहे आणि या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे। शेतकरी मित्रांनो, आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम कधी जमा होणार याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा आणि ही अपडेट सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर देत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही खुशखबर तुम्ही नक्कीच शेअर करा। 1 आठवड्यात शेतकऱ्यांना पीक विमा द्या, नाहीतर राज्यात आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकरे यांनी दिला आहे। आंदोलन तर करणारच, पण सरकारला देखील आम्ही सळू की पळू करून सोडणार असं शेतकरी नेते रविकांत तुपकरे म्हणाले आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकरे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला। आठवड्याभरात पीक विमा न मिळाल्यास आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची सुरुवात मेहकर येथून करू असं ते म्हणाले। बुलढाण्यात शेतकरी मोर्चा दरम्यान तुपकरे यांनी मोठा इशारा दिला आहे। सध्या तुम्ही माझा लाडका शेतकरी दादा या योजनेची चर्चा ऐकली असेल किंवा कुठे ऐकली असेल, तर याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत। सध्या राज्यात माझी लाडकी बहीण योजना पाठोपाठ भावांची योजना सुरू करण्यात आली। अशा लाडक्यांकडून योजनेच्या लाभांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरूच आहे। मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना आश्वासात घेऊन शासनाने माझा लाडका शेतकरी दादा ही योजना सुरू करावी अशी मागणी आता ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत। या योजनेत फळपिकांना विम्याचे कवच, त्यासोबतच योग्य भाव तसेच फळांवर आधारित वायनरी प्रकल्प येथे उभे केले की संत्रा मोसंबी फळांच्या सर्व प्रतवारींच्या फळांना योग्य भाव मिळेल, हीच रास्त अपेक्षा व मागणी असल्याचे असंख्य संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली।
आजचा बाजारभाव थोडक्यात पाहणार आहोत। कापसाचा आजचा भाव 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान। सोयाबीनला आजही 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। सध्या तुरीला सरासरी 10,500 ते 11,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आणि सध्या मक्काला सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे। अजित पवार दादा यांची मोठी माहिती आणि मोठी बातमी त्यांनी दिली आहे, म्हणजेच की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्यांचा अर्थमंत्री म्हणून 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातल्या माता भगिनी कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच 1 कोटीहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत। ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आणि यांच्या याद्या आता लवकरच अपलोड केल्या जात आहेत। तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकतात। चंद्रपुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होणार, म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि या योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 1 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। सर्वसाधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्वच लाभार्थी महिलांना ही रक्कम मिळेल आणि ऑगस्टच्या नंतर दर महिन्याला महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। आजचा महाराष्ट्रातील सर्व हवामान अंदाज पाहणार आहोत। राज्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। कोकणात तर महिनाभरांपासून सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि आज या 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर यामध्ये हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। त्यासोबतच या खालील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला, म्हणजेच की राजधानी मुंबईसह उपनगरात आज पावसाचा जोर कमी असणार आहे। मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यासोबतच विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, म्हणजेच की हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यामध्ये भंडारा, अमरावती, वर्धा व नागपूर जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर घाट विभागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यामध्ये आज रायगड, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या घाट माथ्यांवर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।